नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर यांच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलंय, खरं तर म्हणून जरांगे यांच्या आंदोलनाला सपोर्ट करणारे तसेच जरांगे यांची गाडी देखील वाळू माफियांचीच आहे. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला या वाळू माफियांकडून जरांगे षडयंत्र रचत असतील तर वाळू माफियांवर कारवाई होणारच, असं लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील त्यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय. तसेच सोलापूरकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या प्रकरणामुळे वातावरण तापलं असून पोलिसांनी सुरक्षेची उपाययोजना केली आहे. गोर बंजारा समाजाचे जन आक्रोश मोर्चा क्रांतिकारी सेवालाल महाराज यांचा एरोडा चिमा उद्यानमध्ये पुतळ्याचं बांधकाम सुरू करण्यात यावं, यासाठी जनरूट आक्रोश मोर्चा एरोडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं. आमदार निधीचे पैसे मिळाले असताना देखील कामाला विलंब का होतोय? आम्ही कुठली भीक मागायला आलो नाही, कुठल्या योजनेचा प्रस्ताव आणला नाही. तुमचं बजेट पास झालेलं आहे, आमचं काम पूर्ण करून द्या, अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या गटाने प्रदेशाध्यक्ष सुहास बनसोडे यांना यावेळी केली आहे. गानवर्धन तर्फे देण्यात येणारा नारायणराव टिळक पुरस्कृत कैलासवासी सौ सुवर्गंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार हरियाणातील झज्जर घराण्यातील 7 पिढ्यांची सांगीतिक परंपरा असलेल्या उस्ताद फैयद हुसेन ख्वा साहेब यांच्या कुटुंबियांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलाय. पुरस्काराचे वितरण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ सतार वादक उस्ताद उस्मान ख्वा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. SM जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. 40,000 रुपये, शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ असं पुरस्काराचं स्वरूप होतं. अहिल्यानगर मार्गे पुणे नाशिक रेल्वे हा पुणे नाशिक द्रुतगती रेल्वेसाठी पर्यायच असू शकत नाही. या नवीन मार्गामुळे सुमारे 80 किलोमीटर अंतर वाढणार असल्यानं प्रवासांचा कालावधी 1.5 तासांनी वाढणार आहे. मग हा प्रवास द्रुतगती कसा होईल असा सवाल उपस्थित करण्यात येत असून राजकीय हेतुपोटी हा मार्ग बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिदा, तीर्थदर्शन यासारख्या योजना त्यांनी सरकारच्या माध्यमातून आणल्या होत्या, परंतु या योजनांना महायुतीच्या सरकारने ब्रेक लावलाय. यामुळेच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशातच पिंपरी चिंचवड शहरात एकनाथ शिंदे देव माणूस आहेत अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आलेत. राज्यात महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना अगदी पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. मात्र आता सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून अनेक महिलांमध्ये याबाबत धास्ती निर्माण झाली आहे. या योजनेमध्ये आधी पात्र ठरलेल्या महिलांना लाभार्थ्यांना घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. त्याचबरोबर पडताळणीलाही सुरुवात झाल्याने काही अपात्र बहिणींची नावं वगळण्यात देखील सुरुवात झाली आहे. महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी येथील जागा आरक्षित करण्यात व भूसंपादन स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावानुसार भूसंपादनासाठी 40 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिंचवड परिसरातील कावळे वकार मोहन नगर येथील सार्वजनिक जागांवर खराब झालेले झाडू, बांबूंच्या काट्या तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा अतिशय कल्पकतेने वापर करून सुंदर कलाकृती उभारली आहे. आर्ट टू वेस्ट ही संकल्पना राबवल्यामुळे हा परिसर कचरामुक्त झालाय. शिवाय या ठिकाणी आता सेल्फी काढण्याचा आनंदही नागरिक घेऊ लागलेत. भारतीय विद्यापीठ परिसरात एक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एकाच्या डोक्याला तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाहीये, परंतु खून झालेल्या व्यक्तीचं वय अंदाजे 45 वर्ष इतकं आहे. त्याची ओळख पटविण्याचं काम सुरू असून खुनामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.